पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये आज या मोरफळी गावामध्ये साजरी होत असताना या कार्यक्रमाचे अध्यक्ष या गावचे सरपंच, युवा उद्योजक आणि भावी जिल्हा परिषद सदस्य आमचे मित्र महादेवजी गडदे, मंचावर उपस्थित असलेल्या आपल्या महाराष्ट्राच्या रणरागिणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवतीच्या भारतीय अध्यक्ष आमच्या मार्गदर्शक आदरणीय सक्षनाताई सलगर, मंचावर उपस्थित असलेले ज्यांनी खऱ्या अर्थानं धारूर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून जनसेवा केली आणि सर्वसामान्य लोकांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचा प्रयत्न केला, ते आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आमचे PI वाघमोडे सर, मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष संदीपजी काजगुंडे, या ठिकाणी उपस्थित असलेले माजी सरपंच आमचे मित्र वैद्यनाथजी गडदे सर, चेअरमन दामोदरजी वलेकर, माजी उपसरपंच श्यामसुंदरजी गडदे, अशोकजी जाधव, उपसरपंच आपल्या ऍडव्होकेट ताई कौशल्याजी गडदे, आमचे मित्र आणि सहकारी बाबूरावजी गडदे, संतोषजी गडदे, नवनाथजी नरोटे, कटके विठ्ठलजी शिंदे, ऍडव्होकेट प्रदीपजी नरोटे, पंढरीजी नरोटे, उमा सर, आमचे ग्रामसेवक रामदासजी गडदे, आणि ज्यांनी अतिशय अप्रतिम सूत्रसंचालन केलं ते आपले सर्वांचे लाडके सर, आणि ज्यांचा आज खऱ्या अर्थानं वाढदिवस आहे, त्या वाढदिवसाच्या सुद्धा मी त्यांना माझ्याकडनं आणि माझ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांकडनं खूप खूप शुभेच्छा देतो. पुढील आयुष्य त्यांना भरभराटीचे, सुख समृद्धीचे, आरोग्यदायी आणि ऐश्वर्य संपन्न जावो आणि अशीच आपण समाजाची सेवा करत राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. माझे मित्र नवनाथजी गडदे, केशवजी गडदे, महेश, आमचे ऍडव्होकेट कोळेकर, परमेश्वरजी गडदे, उपस्थित सर्वच मंचावरील मान्यवर माझे सहकारी सरपंच शिवाजी काळे आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले वडीलधारी मंडळी, तरुण बंधूंनो आणि उपस्थित माझ्या माता भगिनींनो, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती संबंध देशभरामध्ये साजरी झाली आणि त्याचाच भाग म्हणून आपण आज या ठिकाणी अहिल्यादेवींची जयंती या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरी करत असताना राजमाता अहिल्यादेवींचं कार्य हे अनन्यसाधारण कार्य होतं. या देशामध्ये खऱ्या अर्थानं हिंदू धर्माची जी धार्मिक स्थळे मुघलांनी उद्ध्वस्त केली होती, ती खऱ्या अर्थानं धार्मिक स्थळे आणि हिंदू धर्माचं त्या ठिकाणी रक्षण करण्याचं काम अहिल्या माताने या ठिकाणी केलं. मित्रांनो, फार मोठा इतिहास आपल्या अहिल्यादेवींचा आहे. आताच आमचे मित्र, त्यांचं नाव चुकून राहिलं, लोकमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अनिलजी गोयकर यांनी सविस्तर त्या ठिकाणी त्यांचा इतिहास या ठिकाणी सांगितला. 12,700 काही धार्मिक स्थळ या मातेने या ठिकाणी या देशामध्ये पुनर्जीवित केली म्हणता येईल किंवा स्थापित केली म्हणता येईल. हे काम सोपं आणि साधं नव्हतं. त्यांच्या खाजगी उत्पन्नामधून हे काम खऱ्या अर्थानं अहिल्यादेवींनी केलेलं होतं. राजकोषातून हे काम त्यांनी केलेलं नव्हतं. अहिल्यादेवी एक उत्कृष्ट राज्यकर्त्या तर होत्या, समाजसेविका होत्या, परंतु एक चांगल्या उद्योजिका पण त्या होत्या. माहेश्वरची साडी
जिथे ठिकाणी तयार होते सिल्क, आज आपण पाहतो आपल्या भागामध्ये सुद्धा सिल्कचं या ठिकाणी काम फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलंय. बीड जिल्ह्यामध्ये ताई आमच्या भारतामध्ये सेकंड लार्जेस्ट मंडी बीडला सिल्कची तयार होते. आणि सिल्कचं कापड त्या ठिकाणी त्या काळामध्ये आता जसं लेनिन वापरतो तसं सिल्क वापरणं एक प्रतिष्ठेचं सन्मानाचं त्या ठिकाणी हे समजलं जायचं. आणि त्या सिल्कचं कापड त्यांनी आपल्या देशातच नव्हे तर प्रदेशात सुद्धा पाठवण्याचं काम त्या ठिकाणी अहिल्यादेवींनी केलं. मित्रांनो, स्त्रियांना या ठिकाणी पुढे आणण्याचं काम, स्त्रियांसाठी खूप मोठं काम त्यांनी केलं. आपल्या राज्यामध्ये 40,000 महिलांची तुकडी सर्वप्रथम अहिल्यादेवींनी या ठिकाणी स्थापन केली. त्यांचं कार्य खूप मोठं आहे. खूप काही सांगता येईल, खूप काही बोलता येईल, परंतु बऱ्याच वेळापासून खऱ्या अर्थानं 9ला आपल्याला त्या ठिकाणी जयंती साजरी करायची होती. आणि भविष्यामध्ये आपण या ठिकाणी राज्यकर्त्यांच्या जयंती आपण का साजऱ्या करतो, त्याचं कारण असं आहे की त्यांचं कार्य आपण आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला सांगितलं पाहिजे. आणि सरांनी अतिशय मोजक्या शब्दामध्ये वाघमोडे सरांना सांगितलं की राज्यकर्ती जमात म्हणजे नेमकं काय बनायचं, तर आपल्याला आपल्या कुटुंबाचं प्रमुख बनायचंय. याचा अर्थ असा आहे की आपण स्वतः त्या ठिकाणी शिक्षण घेऊन चांगलं सक्षम झालं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण आपलं कुटुंब त्या ठिकाणी सक्षम करतो त्यावेळेसच खऱ्या अर्थानं आपल्याला त्या ठिकाणी समाजाची सेवा करण्याची संधी आपल्याला त्या ठिकाणी मिळते. आज राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना खूप मोठ्या अडचणी आहेत. राजकीय क्षेत्रामध्ये काम करणं तेवढं सोपं नाहीये. बाबूराव गर्दे कुठे गेले, मागे गेले का? त्यांनी सांगितलं की काही आमचे प्रश्न तात्याने सोडवले पाहिजे. निश्चित सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना मित्रांनो, खऱ्या अर्थानं आपली ही जी लढाई आहे ती प्रस्थापित आणि विस्थापितांची लढाई आहे. कारण प्रस्थापितासोबत विरोधात काम करत असताना काय त्रास होतो हे सक्षमताही मला खऱ्या अर्थानं विधानसभा लढवल्यानंतर माहीत झालं. एखाद्या नेत्याच्या सोबत काम करणं आणि एखाद्या नेत्याच्या विरोधामध्ये काम करणं हे किती अवघड आहे, त्याचं मी तुम्हाला उदाहरण सांगेन. माझ्यासोबत काम केलेले शिवाजी काळे सरपंच, ज्यावेळेस आम्ही आमदारकी लढवली अपक्षालाच कुणी मायबापच नसतो. सक्षमताई तुम्हाला माहिती आहे, अपक्ष लढणं म्हणजे किती अवघड आहे. त्याही परिस्थितीमध्ये आपण या माजलगाव मतदारसंघाच्या जनतेने खऱ्या अर्थानं आपल्यावर 35,000 मतं देऊन खूप मोठा विश्वास टाकला. हा विश्वास त्यांनी माझ्यावर टाकला. परंतु सरकारमध्ये हे आत्ताचे आमदार साहेब बसले, त्या ठिकाणी महायुती झाली आणि आम्हाला त्रासदायी सुरू झाला. माझ्याकडे 5व्या दिवशी तुम्हाला सांगतो जीएसटीची रेट पडली. जवळपास 22 कोटी रुपये जीएसटी मी भरला असताना सुद्धा, आणि सकाळी 10ला आलेले लोक संध्याकाळी 5:30ला गेले. त्यांना माझं साधं पाणी सुद्धा पिलं नाही. म्हणजे मला ते ठरूनच अडकायला आलते. संध्याकाळी कमिशनरचा मला फोन आला, मी मुंबईमध्ये होतो, आणि मला त्यांनी सांगितलं की सॉरी सर, तुमचं काम फार जुनियर आहे म्हणले. म्हणलं सर, तुम्ही तिथं क्लिक करून जरी पाहिलं असतं, तुमच्या ऑफिसला कळालं असतं की आम्ही जीएसटी किती भरतोय, काय करतो उद्योगाच्या माध्यमातून. परंतु असा त्रास या ठिकाणी या राजकारणामध्ये होतो. सरपंच शिवाजी काळे, त्यांची आई सरपंच राहिल्या, विनाकारण काहीतरी 1,00,000-1.5 लाख रुपयाच्या भ्रष्टाचारामध्ये आमदारांना त्या ठिकाणी गुंतवलं. त्यांचे लोक पाठवले आणि त्या आपल्या माता महिलेला त्या ठिकाणी 15 दिवस जेलमध्ये राहावं लागलं. आम्ही याचा उपयोग कधी केला नाही, परंतु आज हे का करतोय या निमित्तानं, आज बाबूरावनं काही अपेक्षा व्यक्त केल्या म्हणून मी हे विषय बोलतोय. त्यांना सांगितलं की हे काम करत असताना आपला काटेवाडीचा जो वरचा तलाव आहे तिथं सगळा आपला समाज तिथं राहतो. राजकारण करत असताना जातीपातीच्या पलीकडे जाऊन राजकारण करावं लागतं, परंतु जाणून बुजून तिथल्या लोकांचं नुकसान व्हावं, तिथल्या लोकांचे ऊस वाळावेत म्हणून मागच्या वर्षी एप्रिलमध्ये त्या ठिकाणी आमदारांना पाणी सोडून दिलं नदीला. बरोबर आहे का महेशराव? इथला पूल वाहून गेला आपला. आपल्या भंडे साहेबांना मी अनेक वेळा त्या ठिकाणी कल्पना दिल्या.
जवळपास 1.25 कोटी रुपये इस्टिमेट त्या ठिकाणी तयार झालंय. मी महेश त्या ठिकाणी पुढे करून मी सांगितलं की हे आपल्याला काम करावं लागेल, कारण शाळेचे दिवस आता सुरू होतात. लोकांना जा ये करायचे स्थितीचे कामं त्या ठिकाणी आलेले आहेत, ते सुद्धा काम करून घेण्याचा प्रयत्न केला. तिथं सुद्धा त्या ठिकाणी अडवणूक केली. मी परवा 27/5/2026 ला या महाराष्ट्राच्या लोकनेते आदरणीय नामदार पंकजाताई यांच्याकडे मी हा विषय मांडला आणि त्यांना पत्र दिलं आणि ते पत्र आता त्यांनी त्या ठिकाणी बंडे साहेबांना देत आहे. थोड्या दिवसामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पुलाचं काम येणाऱ्या काही दिवसामध्ये सुरू होईल. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की राजकारण करणं एवढं सोपं नाहीये. राजकारणामध्ये ज्यावेळेस सर्वसामान्य कुटुंबातून लोक त्या ठिकाणी पुढे येतात त्यावेळेस हे विस्थापित लोक खऱ्या अर्थानं त्यांना संपवण्याचं काम करतात. अनेक गोष्टी आहेत यामध्ये बोलण्यासारख्या. परवा आम्ही मग त्यांचा एक लांबलचक घोटाळा 80-90 कोटीचा काढला. त्या ठिकाणी आमच्या पत्रकार मित्रांना साथ दिली. आमच्या या ठिकाणी बाबूराव उपस्थित आहेत, त्यांना वाचलं असेल. त्या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातील जे बौद्ध समाजाचे लोक आहेत त्यांची जमीन लाटण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला आणि जवळपास आज 2.5-3 कोटी रुपये त्या जमिनीचा भाव असताना 50 लाख रुपये नाममात्र त्या किमतीवरती जमीन त्यांनी बळकावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा डाव आम्ही त्या ठिकाणी उधळून लावला आणि त्या सर्वसामान्य कुटुंबाला, बौद्ध समाजातील त्या लोकांना न्याय देण्याचं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी काम केलं. असे अनेक विषय आहेत. मग त्यांना काय केलं, आपल्या समाजातला एक कार्यकर्ता त्यांना आमच्या अंगावर सोडला, परंतु आम्ही त्यांना त्या ठिकाणी उत्तर दिलं नाही. ही सुद्धा गोष्ट आपण त्या ठिकाणी आपल्या समाजातील कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थानं लक्षात ठेवली पाहिजे. हे प्रस्थापित लोक काय करतात, आपलेच लोक आपल्या अंगावर घालतात आणि विषय डायव्हर्ट करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात. हे मी सगळं का बोलतोय, कारण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आता आम्हाला काय कुणी आमंत्रण दिलं का सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये सक्षमता आपल्याला काम करण्याचं, परंतु पिंड आहे ते आमचं. ते आमच्या आई वडिलांकडे आले. समजा सक्षमताईचे आई वडील असतील, त्यांना सामाजिक कार्य करण्याचा नाद असेल, त्यांचं छोटं मोठं काम असेल. आता सक्षमताईने ते महाराष्ट्रभर वाढवलं. तसंच आमच्या घरातून आम्हाला आमच्या वडिलाचं ते बाळकडू मिळालेलं आहे की ज्यावेळेस आपण सक्षम होतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जे लोक आहेत, मग ते कुठल्याही जाती धर्मातील असतील, त्या लोकांना खऱ्या अर्थानं आपण न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्यावेळेस परमेश्वर तुम्हाला एखाद्या चांगल्या खुर्चीवर बसवतो, आता वाघमोडे साहेब त्या ठिकाणी पोलीस प्रशासनामध्ये काम करतात, तर त्यांचं काय काम आहे की सर्वसामान्य लोकांना खऱ्या अर्थानं न्याय द्यायचा. माझं तर वैयक्तिक असं मत आहे सर की खऱ्या अर्थानं न्याय पोलीस स्टेशनलाच मिळतो, पुढे कोर्टात न्यायच भेटत नाही. कारण ज्यावेळेस गोरगरीब लोकांवर अन्याय होतो त्यावेळेस त्याचं अख्खं कुटुंब त्या ठिकाणी त्या कोर्टामध्ये ते चक्र मारण्यामध्ये ते पिळून जातं. अक्षरशः त्याच्या ते काय म्हणतात, ऊसातून जसं आपण चरक्यातून ऊस काढतो तशा पद्धतीने त्याची परिस्थिती निर्माण होते. परंतु ज्यावेळेस एखादा चांगला पोलीस अधिकारी त्या ठिकाणी चांगला अर्थानं अन्याय कुणावर झालाय आणि ज्याच्यावर अन्याय झालाय त्याला संरक्षण, आणि ज्यांना खऱ्या अर्थानं त्याच्यावर अन्याय केलाय त्याच्यावर जर गुन्हा दाखल झाला तर मला वाटतं त्याच ठिकाणी त्याला, त्या कुटुंबाला किंवा त्या व्यक्तीला न्याय मिळतो. असे अनेक विषय बोलता येतील, परंतु वेळ फार झालेला आहे. बऱ्याच वेळानं आपण या ठिकाणी बसलेला आहात. भविष्यामध्ये आपल्या या गावचे आणि परिसरातील जे म्हणून काही कामं असतील ते निश्चित आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू. हा शब्द आपल्याला या निमित्तानं देतो. आणि आता आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यामुळे आता काय आपल्याला घाबरायची गरज नाही, कारण त्यावेळेस आपण अपक्ष होतो. अपक्ष असल्यामुळे आपल्याला या सगळ्या अडचणीला सामोरे जावं लागलं. परंतु तशाही परिस्थितीमध्ये आपण जे म्हणून काही या भागातील प्रश्न असतील किंवा तरुण मित्रांचे काही या ठिकाणी कामं असतील ते निश्चित कामं करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करू. इथं बऱ्याच लोकांची पोलीस खात्यामध्ये भरती झालेली आहे. अनेक या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने सत्कार झाला. त्यांचंही सर्वांचं मी या ठिकाणी माझ्याकडनं आणि माझ्या भारतीय जनता पार्टीकडनं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांनी मोठं व्हावं, समाजासाठी काम करावं, देशासाठी काम करावं, एवढीच या ठिकाणी या निमित्तानं विनंती करतो. आणि आपल्या सर्व आयोजकाचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानतो. एवढा चांगला सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आपण केला आणि खऱ्या अर्थानं आमच्या माता भगिनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं खऱ्या अर्थानं उपस्थित आहेत. शेतीतली कामं असताना सुद्धा हे सर्व आपण सोडून या ठिकाणी आपल्या या अहिल्या मातेची जयंती साजरी करतो. खऱ्या अर्थानं आज कुठंतरी असं वाटतंय की आपला समाज या ठिकाणी जागृत होत चाललेला आहे, त्यांना लक्षात येत चाललेलं आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.